हे आपल्या मुंबईतल्या सगळ्या अमराठी पाहुण्यांचा आधी आम्हाला मराठी बोलता येत नाहीये, ते आम्ही मराठी बोलणार नाही, हवं ते करा, हा प्रवास कसा झाला आणि कोणामुळे झाला? तुम्ही हीच विधानं दक्षिणेत कराल, तुम्ही कर्नाटकात म्हणाल आम्हाला कानडी बोलायचं नाही, वाटेल ते करा. मग महाराष्ट्रातच का? कारण महाराष्ट्र नेहमीच आपल्या भाषेला घेऊन मवाळ राहिलंय. समोरच्या माणसाची गैरसोय होऊ नये म्हणून आपली मराठी सोडून समोरच्या माणसाच्या भाषेमध्ये बोलणारं माझ्या मते महाराष्ट्र हे एकमेव राज्य असतं. आणि ह्याच आपल्या पाहुणचाराचा, चांगुलपणाचा इतरांनी नेहमीच गैरफायदा घेतला. आजही मालाड, घाटकोपर सारख्या विभागांमध्ये बिनधास्त, बिनदिक्कत गुजराती पाट्या आहेत. या सगळ्या प्रकरणावर मराठी एकीकरण समिती, मराठी अभ्यास केंद्र यासारख्या अनेक सेवाभावी संस्था पोटतिडकीने व्यक्त होत आहेत. समितीचं म्हणणं आहे की मराठी भाषेमध्ये बोलणं ही सक्ती नसून हा मराठी भाषेचा आदर आहे. त्यांचं पुढे असंही म्हणणं आहे की सरकारने हा नियम आणायला उशीरच केला. या नियमाची अधिक कडक अंमलबजावणी व्हायला हवी. या मोजक्या सेवाभावी संस्था आपलं कार्य निस्वार्थपणे पार पाडतायत, पण आपण फक्त यांच्यावरच विसंबून राहायचंय का? दोन मराठी माणसं एकमेकांशी संभाषण पहिल्यांदा हिंदीत सुरू करतात आणि मग जाणवतं की अरे आपण मराठीच आहोत. तसं का होतंय? मग फक्त परप्रांतांना दोष देऊन काय उपयोग आहे? आपण सुद्धा एकमेकांशी बोलताना मराठीतूनच बोललं पाहिजे ना. याचा पूर्ण व्हिडिओ पहा आसोवा YouTube चॅनलवर.